कृषीवार चॅनलमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नॅनो बूस्टर कॅप्सूल बद्दल आपण माहिती पाहणार आहोत, जे की आपण या मका पिकावरती फवारलेलं आहे। आता मका पीक मित्रांनो आपण लागवड करतेवेळी ही म्हणजे आपल्या जनावरांसाठी ही लागवड याची केलेली आहे। तर तुम्ही या सरीमध्ये पाहू शकता, एका सरीमध्ये दोन्ही साईडनं आपण याची लागवड केलेली असल्यामुळे साईज जरी या ताटाची झालेली नसली, परंतु खूप अशी 2 महिन्यामध्ये डेव्हलप या नॅनो बूस्टर कॅप्सूलच्या सहाय्याने ही मका झालेली आहे। 2च महिन्याचा मित्रांनो प्लॉट आहे। आपण पाहू शकता कशी वाढ झालेली आहे आणि मकाची जी ग्रोथ आहे आपण पाहू शकता, एकदम पान वगैरे पाहू शकता, हे पहा एकदम हिरवीगार मका मित्रांनो आहे। आपण या सरीमध्ये दोन्ही बाजूने मका लावलेली असल्यामुळे ताटाची साईज झालेली नाही, परंतु ग्रोथ खूप अशी चांगली झालेली आहे। आपण ॲव्हरेज घेण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे सरीमध्ये एक साईडने जर मका करणार असाल तर आपण भरघोस अशी मक्याची वाढ जे ताट असतं, म्हणजे हे जे ताट आहे पाहू शकता आपण, तर याची पण जाडी होईल, जे कणीसवरती येथे असं बनणार आहे त्याची पण खूप अशी ग्रोथ होते आणि दाणे पण खूप असे टप्पुरे बनतात। जे कणीस आपल्याला मिळणार आहे ते खूप असं वजनदार दाण्याचं मिळणार आहे, म्हणजे निश्चित आपलं क्विंटलच्या हिशोबाने ॲव्हरेज पण हे कॅप्सूल आपल्याला वाढून देणार आहे। तर असं हे नॅनो बूस्टर कॅप्सूल आपण मकाबरोबर ती ऊस असू द्या, कपाशी, सोयाबीन, तूर या इतर भाजीपाला पीक, मिरची, वांगी, टोमॅटो किंवा फळपीक असेल, पेरू, मोसंबी, संत्री, आवळा या सर्व पिकांना मित्रांनो हे नॅनो बूस्टर चालणार आहे। नॅनो बूस्टरमध्ये आपल्याला 40 कॅप्सूल येथे येतात। तर कॅप्सूल या मित्रांनो अशा पद्धतीचे असतात, पाहून घ्या आपण। तर खूप अशा कॅप्सूल मित्रांनो पाहू शकता आपण, हे पहा अशा 40 कॅप्सूल येथे येतात। खूप अशा कॅप्सूल आहेत। एका फवारणी पंपामध्ये आपण 2 कॅप्सूल घेऊन याची फवारणी करायची असते, म्हणजे आपण कीटकनाशक, बुरशीनाशक यामध्ये पण याची फवारणी करू शकता। अतिशय मित्रांनो रिझल्ट देणारं हे औषध आहे आणि कॉम्बिनेशनमध्ये चालणारं हे औषध आहे, म्हणजे आपल्याला जास्त झंझट पण नसते। इतर कीटकनाशक असू द्या, बुरशीनाशक असू द्या, यामध्ये हे मिक्स चालतं। वापरण्यासाठी अतिशय सोपं, साधं आणि खूप असं रिझल्ट देणारं हे नॅनो बूस्टर कॅप्सूल आहे। तर एका 15 लिटर किंवा 20 लिटरच्या पंपासाठी आपण 2-2 कॅप्सूल घेऊन याची फवारणी केली तर अतिशय चांगले रिझल्ट आपल्या सर्व पिकावरती याचे आपल्याला पाहावयास मिळतात। तर नक्कीच आपण हे वापरा। याचा वापर आपण एखादं अर्धा लिटरचं जर आपलं माप असेल तर त्या मापामध्ये आपण पाणी घेऊन 2 कॅप्सूल यामध्ये सोडून दिल्यानंतर आपण एखाद्या लाकडी काठीच्या साहाय्याने थोडं हे हलवून द्यायचं आहे, जे द्रावण बनलेलं आहे, आणि आपला जो अर्धा पाण्याने पंप भरलेला आहे त्यामध्ये ते अर्धा लिटरचं द्रावण टाकून द्यायचं आणि त्यानंतर पूर्ण पंप भरून आपण डायरेक्टली कीटकनाशक वगैरे घेऊन पण याची फवारणी करू शकता। अशा पद्धतीने याचा वापर आहे। तर नक्कीच आपण नॅनो बूस्टरसाठी संपर्क करू शकता। अधिक माहितीसाठी वरती संपर्क नंबर दिलेला आहे, तर निश्चित संपर्क करून आपल्या पिकाची भरघोस फुटवा, वाढ किंवा जे दाणे भरणी आहे त्याची फुगवण वगैरे करण्यासाठी नक्कीच नॅनो बूस्टर कॅप्सूलचा एकदा वापर करून पहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहोत। तर धन्यवाद।